मित्रहो नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या शिववार्ता संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, आपण भगवान महावीर यांची जयंती आता साजरी करतो आहोत. भगवान महावीर हे 24वे तीर्थंकर. भगवान ऋषभदेवांच्या पासून भगवान महावीरांच्यापर्यंत तीर्थंकरांची एक महान परंपरा या देशाला लाभली, जिनं या देशातल्या अनेक रूढी परंपरा आणि प्रचलित चालीरीती यांना छेद देत सत्य, अहिंसा, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, अचौर्य किंवा आस्तेय ज्याला म्हणतात, असा एक पंचशीलाचा कार्यक्रम या देशाला दिला आणि त्या माध्यमातून या देशामध्ये एक पुरोगामी प्रबोधनाची परंपरा या तीर्थंकर परंपरेनं चालू केली आणि भगवान महावीरांनी ही परंपरा प्रचंड मोठी विस्तारण्याचं काम या भारत देशामध्ये केलं. आज भगवान महावीर यांची जयंती साजरी करत असताना नेमकं भगवान महावीरांच्या या तीर्थंकर परंपरेचं, त्यांच्या संदेशाचं औचित्य काय आहे, औचित्य आहे किंवा कसं, त्यांच्या संदेशाचं पुढं काय होणार, या दृष्टीनं आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यासाठी आजच्या चर्चेचा विषय आम्ही घेतलेला आहे महावीर की महाविनाश. मित्रहो, महावीर की महाविनाश या विषयावर चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर व्ही ककडे सर. ककडे सर, शिववार्ता संवादमध्ये आपलं स्वागत. नमस्कार सर. या ठिकाणी मला सांगा, आज भगवान महावीरांच्या संदेशाचं औचित्य याविषयी आपण चर्चा करत असताना नेमकं या संदेशाचं प्रयोजन आज आपल्याला कितपत जाणवतं, त्याची आज रिलेव्हन्स काय आहे, याविषयी आपण आपलं मत आम्हाला सांगा. भगवान महावीर हे 24वे तीर्थंकर. जैन परंपरा जर आपण पाहिली तर त्यामध्ये मार्ग दाखवणारे म्हणजेच तीर्थंकर अशा पद्धतीनं वृषभनाथापासून ते भगवान महावीरांच्यापर्यंत 24 तीर्थंकरांनी जो मार्ग दाखवला तो सामाजिक प्रश्नाच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा आणि क्रांतिकारक अशा स्वरूपाचा होता. जैन धर्माचा उदय जरी आपण पाहिलात तर अत्यंत हिंसेच्या समाज जीवनाला परिवर्तन देणं या पद्धतीने क्रांतिकारक धर्म म्हणून तो पुढे आला. देव नाकारणारा आणि स्वतःच देवत्व पाहणारा असा धर्म हा निश्चितच सर्व जगाने तो नंतर स्वीकारला. पण आज देखील भगवान महावीरांची वाणी ही अत्यंत महत्त्वाची आणि त्याचबरोबर समयोचित एवढ्यासाठी आहे की जेव्हा जेव्हा समाजामध्ये प्रश्न वाढतात किंवा समाजामध्ये अनारोग्य वाढतं किंवा तेव्हा डॉक्टरांची गरज भासते, तसं धर्मविचारांची गरज देखील जेव्हा परिस्थिती अतिशय बिघडत जाते, प्रश्न गंभीर होत जातात, त्यावेळेला जास्त महत्त्वाची असते. त्यामुळे आज भगवान महावीरांच्या विचारांचा संदर्भ अतिशय महत्त्वाचा एवढ्यासाठी आहे की आज आपण करोनासारख्या एका विषाणूने ग्रस्त आहोत. संपूर्ण समाज जीवन याच्यातून ढवळलं गेलेलं आहे. अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. मानसिक तणाव देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. याच्या जोडीला जागतिकीकरणातून आलेले, हव्यासातून निर्माण झालेले विषमतेचे प्रश्न आहेत, गरिबीचे प्रश्न आहेत आणि साधनसंपत्ती चांगल्या प्रकारची असून देखील संपूर्ण मानवजात ही हव्यासाच्या पोटी, अतिरेकाच्या पोटी विनाशाकडे निघालेली आहे. त्यामुळे भगवान महावीरांचा विचार स्वीकारायचा आणि देवत्वाकडे जायचं किंवा मोक्षाकडे जायचं का विनाशाकडे जायचं, अशा दोन मार्गाच्या निश्चितीमध्ये आज आपण उभे आहोत. म्हणजे एका अर्थाने तिठ्यावरती किंवा जंक्चरला आपण आहोत की ज्या ठिकाणी आपल्याला भगवान महावीरांच्या विचारांचा निश्चितपणे अवलोकन केलं पाहिजे आणि त्याचं आपल्या चारित्र्यामध्ये, वर्तनामध्ये त्याचं रूपांतरण केलं पाहिजे. तसं झालं तर भगवान महावीरांची जयंती खऱ्या अर्थाने आपण साजरी केली असा त्याचा अर्थ होतो. आणि मला वाटतं आपण या पद्धतीनं विचार करूया की भगवान महावीरांनी नेमकी काय सांगितलेलं आहे. तर मूळ जैन धर्माची जी मूलतत्त्व आहेत त्याच्यामध्ये अहिंसेचं तत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे. अहिंसा ही आपण ज्या पद्धतीनं नेहमीच्या प्रकारात विचारात घेतो की मी दुसऱ्याला मारणार नाही, दुसऱ्याची हत्या करणार नाही, पण जैन धर्मातील अहिंसा ही अत्यंत सूक्ष्म पद्धतीची आहे. ती मानसिक स्तरावर देखील आहे. मी तुम्हाला कठोर शब्द वापरले तरी देखील ती हिंसा आहे आणि म्हणून मानसिक हिंसा टाळणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आज आपण शारीरिक हिंसेपुरतेच मर्यादित विचार करतो, परंतु अहिंसेचा खरा विचार करायचा असेल तर मी इतरांना दुखावता कामा नये, शारीरिक आणि मानसिक या अर्थाने. जैन धर्माची जी महान तत्त्वं आहेत त्याच्यात
जर आपण विचार केला तर ही सर्व तत्त्व आज वर्तनामध्ये आणण्याची गरज आहे. आज आपण विषमतेच्या महाटोकावरती गेलेलो आहोत. थॉमस पिकेटी या अर्थशास्त्रज्ञानं जो अभ्यास केला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की समाजातील फक्त 1% लोकांच्याकडे, समाजातील 70% लोकांच्याकडे जेवढी साधनसंपत्ती आहे तेवढी साधनसंपत्ती केंद्रित झालेली आहे. याचा परिणाम असा होतो की याच्यातून प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी, गरिबी, गुन्हेगारी आणि त्याच्यातून येणारा हिंसाचार हे सर्व वाढत जातं. आणि म्हणून आज गरज आहे महावीरांच्या विचारांची, ती म्हणजे अस्तेय. मी दुसऱ्याचं काही घेणार नाही, चोरी करणार नाही, हे विचार अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि मला वाटतं की त्या दृष्टीनं आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे की आज विषमतेचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला अचौर्य आणि अस्तेयपणा या 2 तत्वांचा अवलंब केला पाहिजे. माझी गरज किती आहे? माझी गरज जर पूर्ण झाली असेल तर त्याच्यानंतर मी संग्रह करणं हेच समाजाच्या दृष्टीनं विघातक असतं. टॉलस्टॉय यांची कथा सर्वांना परिचित आहे की त्या शेतकऱ्याला सांगितलं की तू सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढा पळशील, धावशील तेवढी जमीन तुझी. आणि तो शेतकरी धावत राहिला आणि त्याचा शेवट आपल्याला माहिती आहे की तो धावत शेवटी मरण पावला. आणि मग प्रश्न निर्माण झाला की अरे तुला किती जमीन पाहिजे होती? तर त्याला पुरण्यासाठी फक्त 6 पैसाचा खड्डाच आवश्यक होता. तसंच आपलं होतं की साधनसंपत्तीचा वापर करत असताना प्रचंड प्रमाणामध्ये दिखाऊ कारणासाठी, फक्त माझ्याकडे हे आहे हे दाखवण्यासाठी एकत्रीकरण केलं जातं, शोषण केलं जातं. त्याच्या पलीकडे जायचं असेल तर भगवान महावीरांचा विचार आपल्याला घेतला पाहिजे आणि तो आचरणात आणला पाहिजे की माझ्याकडे किती हवं, माझ्यासाठी किती गरजा आवश्यक आहेत. आणि म्हणून जैन धर्म पहिल्यांदा गरजा कमी करण्यावरती भर देतो. जैन मुनींची चर्या जर पाहिली, जैन लोकांची चर्या जर पाहिली तर त्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं दिसते की साधेपणाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे, शुद्धतेला महत्त्व दिलं आहे. आज आपण मास्क लावतो आणि तुम्हाला जैन मुनी पाहिले असतील की ते पारंपरिक पद्धतीनं मास्क लावलेलीच आहेत. याचा अर्थ सूक्ष्म हिंसा देखील टाळायची असेल तर आपल्याला ही स्वच्छता हवी, शुद्धता हवी. आणि ही स्वच्छता, शुद्धता केवळ शारीरिक नव्हे, बाह्यांगाची नव्हे, तर ती मनाची देखील हवी. आणि मनाची शुद्धता करायची असेल तर काही धार्मिक तत्त्व आपल्या विचारामध्ये, आचारामध्ये आणि चारित्र्यामध्ये प्रतिबिंबित झाली पाहिजेत. आणि तसं होण्यासाठी मला वाटतं भगवान महावीरांचा हा जो विचार आहे, अहिंसेचा विचार आहे, अस्तेयाचा विचार आहे, अचौर्याचा विचार आहे, तो अतिशय महत्त्वाचा ठरतो. आज समाज आणि संपूर्ण 18व्या शतकापासून निर्माण झालेली जी काही अर्थव्यवस्था आहे ती स्पर्धेवरती आधारित आहे. म्हणजे माझा फायदा म्हणजे तुमचा तोटा झाला पाहिजे किंवा तुमचा तोटा करून मी माझा फायदा करेन, ही जी स्पर्धा, गळेपक्कापू स्पर्धा तयार झाली, बाजारपेठ त्याच्यातूनच हव्यासाची तयार झाली. याच्यातून समाधान आलंच नाही, तर उलट त्याच्यातून अधिकाधिक टोकाची विषमता वाढत गेली. भांडवलशाहीच्या विकासाबरोबर विषमता आणि दारिद्र्य वाढत गेले, संपत्ती वाढत गेली, पण ती मूठभर लोकांची आणि बाकीच्यांचं दैन्य वाढत गेलं. हे बदलायचं असेल तर याला नवं तंत्र अतिशय उपयुक्त आहे. आज आपण एका नव्या टप्प्यावरती आहोत. औद्योगिक क्रांती 4, इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन 4, याच्यामध्ये नेमकं पूर्वीच्या औद्योगिक क्रांतीचं म्हणजे जेम्स वॅट यांची पहिली औद्योगिक क्रांती, त्याच्यानंतर वीज वापरानंतर आलेली दुसरी औद्योगिक क्रांती आणि तिसरी औद्योगिक क्रांती आली ती संगणकाच्या वापराबरोबर. आणि आज आपण चौथी औद्योगिक क्रांती म्हणतो ती या सगळ्यांचं एकत्रीकरण केलेली आणि जैवतंत्रज्ञान एकत्रित आलेली अशी चौथी औद्योगिक क्रांती आहे. याच्यामध्ये रोबोटिक्स आहे, याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. या सर्वातून आपलं जीवन प्रचंड प्रमाणामध्ये पुढच्या 5 वर्षात बदललं जाणार आहे. कारण प्रगतीचा दरच इतका प्रचंड आहे की गेल्या 300 वर्षात जेवढं घडलं नाही तेवढं गेल्या 30 वर्षात घडलं आहे. आणि गेल्या 30 वर्षात जेवढं घडलं आहे त्याच्यापेक्षा जास्त गेल्या 5 वर्षात बदललेलं आहे. फेसबुक, व्हॉट्सअप या सगळ्या बाबी आता आपल्या अंगवळणी पडलेल्या आहेत. पण यांचा उदय कधी झाला तर 1 दशक देखील त्याला झालेलं नाही. यावरून आपल्या लक्षात येईल की प्रगतीचा हा जो वेग आहे तो प्रचंड आहे. आणि खरा प्रश्न इथंच आहे की महावीरवाणी आपल्याला इथं वापरावी लागेल की जर आपण या नव्या तंत्राला धर्माच्या आधारावरती, अस्तेयाच्या आधारावरती, अपरिग्रहाच्या आधारावरती जर एकत्रित केलं तरच आपण पुढे जाऊ, अन्यथा आपला विनाश आहे. याचं कारण असं की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपण जे खेळ खेळतो, संगणकाला जे प्रशिक्षण दिलेलं आहे ते सर्व युद्धाचं आहे, स्पर्धेचं आहे. मुलं जी खेळ खेळतात ती सगळी हिंसेचा खेळ खेळतात. हे आपल्याला थांबवलं पाहिजे. कारण आमचा जो संगणक आहे, ज्याच्याकडे आता कृत्रिम बुद्धिमत्ता असणार आहे, तो काय करेल तेच शिकेल आणि उद्याला कदाचित आपल्याला तो गुलाम बनवेल. म्हणून आपल्याला आपल्या वर्तनामध्ये मुख्यत्वे करून अहिंसेचं तत्त्व स्वीकारलं गेलं पाहिजे. आज आपण एका नव्या व्यवस्थेकडे निघतो आहे. त्या व्यवस्थेचं नाव आहे शेअरिंग अँड केअरिंग. वाटप करा, सहभागी व्हा, याच्यातून तुमचं नुकसान होणार नाही. खरं तर निसर्गानं आपल्याला इतकं प्रचंड दिलेलं आहे की आपण जर
साखर वाटून घेतलं, एकमेकाला दिलं तर सर्वांचा आनंद वाढेल आणि त्याचबरोबर सर्वजण समाधानी होऊ शकेल. पण दुर्दैवाने आपल्याला हव्यास हा आपल्या पाठी लागलेला आहे आणि हव्यासातून किती सामाजिक प्रश्न निर्माण होतात. तर हव्यासातून एका बाजूला प्रचंड प्रमाणामध्ये संपत्ती असलेले श्रीमंत आहेत आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत गरिबीत लाचारीत वाढणारे आमचे लहान मुलं आहेत, संख्येनं मोठे असणारे गरीब लोक आहेत. खरं तर प्रत्येक गरीब मुलगा हा उद्याचा आइन्स्टाईन आहे. प्रत्येक गरीब मुलगी ही उद्याची कदाचित अतिशय विद्वान अशा प्रकारची मुलगी शास्त्रज्ञ होऊ शकते, ती मेरी क्युरी होऊ शकते किंवा ती इंदिरा गांधी होऊ शकते. पण तिचं सगळं वैचारिक विकास होत नाही, याचं कारण दारिद्र्य. म्हणून मला या ठिकाणी एक अमेरिकेतला खटला सांगावा लागेल. अमेरिकेमध्ये एका लहान मुलाने ब्रेड चोरला होता. खटला उभा राहिला. मुलाला विचारण्यात आले की तू खरोखर ब्रेड चोरलास का? मुलाने सांगितलं, हो मी ब्रेड चोरला, मला भूक लागली होती. यानंतर न्यायाधीशांनी त्या चोरीबद्दल त्या मुलाला $10 दंड केला. कथा इथं संपत नाही. न्यायाधीशाने न्याय देताना आणखीन एक गोष्ट सांगितली की या मुलाला मी जसा दंड केला तसं न्यायालयामध्ये उपस्थित असणारे आपण सर्व माझ्यासहित $10 दंड या मुलाला द्यायचा आहे. कारण चोरीची परिस्थिती, अन्नासाठी चोरी करावी लागेल अशी समाजव्यवस्था आपण निर्माण केली, याचे खरे पापी आपण आहोत. त्यामुळे पापपुण्याचा विचार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला तो सामाजिक संदर्भ महत्त्वाचा असतो. पापपुण्य याचा अर्थ बस्तीला जाणं किंवा देवाला जाणं एक दिवस राहिलं म्हणजे माझ्याकडून पाप झालं असं नव्हे. खरं पाप मी गरजेपेक्षा जास्त एकत्रित केलं असेल, इतरांना दिलं नसेल, संचय केला असेल तर ते पापच आहे. आणि म्हणून यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर ही नवी तत्त्वं आपल्याला स्वीकारावी लागतील आणि ती तत्त्वे स्वीकारणं म्हणजे खऱ्या अर्थाने भगवान महावीरांची विचारसरणी आपण अंमलात आणणं. जैन धर्माचं एक अतिशय चांगलं तत्त्व जे आहे की ज्याचा आज आपल्याला उपयोग केला पाहिजे, किंबहुना करत आहोत आणि त्यामुळेच प्रगती होती आहे, ती म्हणजे सम्यक ज्ञानाचं तत्त्व. जैन धर्म सम्यक विचारावरती आधारित आहे. सम्यक याचा अर्थ होलिस्टिक. पूर्वी काय व्हायचं की फक्त स्पेशलायझेशनचा जमाना होता. म्हणजे असं आपण ऐकलेलं आहे की एक रुग्ण, एक आजारी व्यक्ती ज्याच्या डोळ्याला त्रास होत होता तो गेला आणि त्यानं डोळ्याच्या डॉक्टरांना कन्सल्ट केलं. तर डोळ्याचे डॉक्टर म्हटले की तुमच्या कोणत्या डोळ्याला त्रास होतो? तो म्हटला माझा उजवा डोळा त्रास देतो. त्याला त्या डॉक्टरने सांगितलं की हे पहा मी डाव्या डोळ्याचा तज्ज्ञ आहे, त्यामुळे उजवा डोळा तुम्ही दुसऱ्याला दाखवा. हे स्पेशलायझेशन आत्यंतिक झालं. आज आपण पुन्हा एकदा जनरलायझेशनकडे येतो आहे, होलिस्टिक अप्रोचकडे येतो आहे. आणि तो येण्याचे कारण असं की आपल्या परंपरेमध्ये देखील हे सांगितलेलं आहे की 7 आंधळे हत्तीला ज्यावेळेला पाहतात त्याला ते त्यांच्या पद्धतीनं वर्णन करतात. ते दर्शन अपूर्ण असतं. सम्यक दर्शन करायचं असेल तर सगळ्यांना एकत्रित आणून सर्व बाजू ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ते सम्यक दर्शन असतं. आणि म्हणून सम्यक दर्शन जर करायचं असेल तर आपल्याला प्रतिसाद दिला पाहिजे, प्रतिक्रिया नव्हे. प्रतिक्रिया तात्काळ दिली जाते, विचार केला जात नाही, पण प्रतिसाद मात्र विचारांती दिला जातो. तो असा का वागला, तो असा का रागवला, असं ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला आपली चूक लक्षात येते आणि मग आपण रागवत नाही. आणि म्हणून आपण नेहमी प्रतिक्रिया न देता प्रतिसाद दिला पाहिजे. यासाठी पहिल्यांदा सम्यक दर्शन आपणाकडं असलं पाहिजे. सम्यक दर्शन याचा अर्थ नीट जसं आहे तसं मी पाहीन. या सम्यक दर्शनातून पुढं मग सम्यक ज्ञान येतं. पुढचा टप्पा सम्यक ज्ञानाचा आहे. याचा अर्थ सर्व बाजूनी मी ज्ञान प्राप्त करेन, एका बाजूनी ज्ञान घेणार नाही. आणि आज आपल्या ज्ञानशाखा इंटरडिसिप्लिनरी आंतरविद्याशाखा झालेत. म्हणजे काय झालेलं आहे, सम्यक व्हायला लागले आहेत. अनेक पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान वापरलं जात आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगमधला वापर आज जेनेटिक्समध्ये होतो. वैद्यकशास्त्र सगळं आज संगणकाचा उपयोग केला जातो. याचा अर्थ सर्व शाखा आता एकत्रित येत आहेत. म्हणजे आज गाणं ऐकत असताना मी माझ्या कम्प्युटरचा उपयोग करतो, मोबाईलचा उपयोग करतो आणि कोणतंही गाणं कधीही मी आनंदानं ऐकू शकतो. याच्या पाठीमागं तंत्रज्ञ आहे, त्याच्या पाठीमागं गायक आहे आणि त्याच्या पाठीमागं मी देखील आहे. हे सगळं एकत्रित आलेलं आहे. तसं आज सम्यक ज्ञान वाढतं आहे. पण हे सम्यक ज्ञान वाढत असताना सम्यक चारित्र्य मात्र कमी पडतं आहे. या सर्वांचा उपयोग करून हे सर्व कशासाठी, कोणासाठी, याचा अंतिम उद्देश काय, हे ज्यावेळेला मी विचारात घेतो त्यावेळेला माझं वर्तन हे सम्यक चारित्र्यामध्ये येतं. सम्यक चारित्र्य ज्यावेळेला येईल त्यावेळेला निश्चितपणे माझं वर्तन हे माझ्यासाठी लाभदायक असेल आणि समाजासाठी देखील लाभदायक असेल. एक साधा किस्सा बघू की हॉटेलमध्ये आपण जातो आणि पाण्याचा ग्लास वेटर आणून ठेवतो. पाण्याचा ग्लास पूर्ण भरलेला असतो, त्यातले घोटभर आपण पाणी घेतो आणि ठेवून टाकतो. नंतर त्या पाण्याचं काय होतं, ते पाणी उष्ट असल्यामुळे टाकून दिलं जातं. आता किती पाण्याची आपण नासाडी अशी करत असतो, किती अन्नाची नासाडी आपण करत असतो. बेंगलोरमधील एक मुलीनं हा प्रकार पाहिला आणि त्यानं हाफ ग्लास अ वॉटर या नावची एक चळवळ सुरू केली. म्हणजे काय, तर कुणीही आलं तुमच्याकडे तर त्याला पाणी अर्धा ग्लास द्या, 1 ग्लास भरून देऊ नका. त्याला हवं असेल तर तो पुन्हा घेईल,
पण त्यामुळं अर्धा ग्लास जे पाणी वाचलं त्यामुळे कितीतरी तहानलेल्या लोकांची तहान भागली जाईल. जैन धर्मामध्ये आपल्याला माहिती असेल की अनेक कुटुंबामध्ये अशी प्रथा आहे की जेवण जेवल्यानंतर ते ताट पाणी टाकून धुतलं जातं आणि ते पाणी प्यायलं जातं. याचा अर्थ अन्नाचा एक छोटासा कण देखील वाया जाऊ नये ही भूमिका जैन धर्माची आहे. ती अनेक ठिकाणी या पद्धतीनं आपल्याला आचरणात दिसते आणि तशी ती घेतली पाहिजे. सूक्ष्मजीवांची हिंसा होऊ नये यासाठी संध्याकाळी 6च्या अगोदर म्हणजे दिवस बुडण्याच्या अगोदर जेवणं हे आज आहारशास्त्रातलं एक उत्कृष्ट उदाहरण मानलं जातं. कारण तुम्ही जेवल्यानंतर जर 4 तास तुमचं रिकामं पोट राहिलं तर साहजिकच त्या अन्नाचं पचन होतं, तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची रोगराई येऊ शकत नाही. त्यामुळे जैन धर्माची काही मूलभूत तत्त्वं ही अत्यंत शास्त्रशुद्ध आहेत. अर्थात ती फक्त जैन धर्मीयांनीच स्वीकारली पाहिजे असं नाही, ती सर्वांनी स्वीकारली पाहिजेत. खरं तर धर्मामध्ये अशी भिंत उभा करणं हेच मुळात चुकीचं आहे आणि तेच भगवान महावीरांनी केलं की भगवान महावीरांनी हिंसेच्या आधारावर असलेल्या धर्माला विरोध करीत मार्ग दाखवला की तुम्हीच तुमचे स्वतःचे शिल्पकार आहात. तुम्हाला उन्नयन करायचं असेल, तुम्हाला दुसरा कोणी मदतीला येणार नाही, तुम्हाला स्वतःला प्रगती करायची आहे आणि आत पहा. आणि हा आतला मार्ग भगवान महावीरांनी दाखवला म्हणून ते स्वतःला देव मानत नाहीत. महावीरांनी कुणाची पूजा केली? आज आम्ही महावीराची पूजा करतो, पण प्रश्न असा आहे की महावीरांनी कुणाची पूजा केली? महावीरांनी पूजा कुणाची केली नाही, तत्त्वाची पूजा केली आणि ती तत्त्वं आपण स्वीकारली पाहिजेत, वापरली पाहिजेत आणि हे केलं तरच खऱ्या अर्थानं आपण जैन धर्म जो विश्वधर्म होऊ शकतो त्याच्याकडे आपण येऊ शकतो. सर, आपण आपल्या निवेदनामध्ये विषमता निर्मूलनासंदर्भात बोललो. आता तसं पाहायला गेलं तर आपण एक अर्थशास्त्रज्ञ आहात आणि भगवान महावीरांचे अभ्यासक सुद्धा. तर या दोन्हीची सांगड घालून आपल्याला या विषमता निर्मूलनाच्या प्रश्नाकडे कसं पाहता येईल आणि जास्तीत जास्त समता दृष्टीने म्हणजे सामाजिक आर्थिक समता आपल्याला साधायची आणि त्या बळावरती आपल्याला आपली लोकशाही सक्सेसफुल करायची आहे असं आपण म्हणतो. तर त्या दृष्टीनं आपण काय उपाय योजू शकतात महावीरांचा आणि आपल्या अर्थशास्त्राची सांगड घालून? निश्चितपणे महावीरांचा एक अर्थविषयक जर दृष्टिकोन पाहिला तर तो सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून आणि सध्याच्या वास्तवामध्ये जर पाहिलं तर त्यांचा सर्वात जास्त रेलेव्हन्स हा विषमता निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून, गरिबीच्या निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून निर्माण झाला. समाजामध्ये आज आपण हा प्रश्न नेहमीच पाहतो की संपत्तीचं केंद्रीकरण वेगानं होत आहे. अब्जाधीशांची संख्या जगाच्या पाठीवर आणि भारतात देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. एका बाजूला अब्जाधीशांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला बेरोजगारांची संख्या देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढली. विशेषतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जागतिक स्तरावरती असे अंदाज व्यक्त केले की भारतातील किमान 40% लोक पुन्हा दारिद्र्य रेषेखाली ढकलले जाण्याची शक्यता आहे. अशा वेळेला भगवान महावीरांचा जो विचार आहे की अस्तेय किंवा मी चोरी करणार नाही, मी जास्त परिग्रह करणार नाही, हा विचार आपल्याला स्वीकारला पाहिजे. परिग्रह मी जर जास्तीत जास्त करत गेलो, जास्तीत जास्त संकलन करत गेलो तर साहजिकच दुसऱ्या बाजूला कुठेतरी मी तूट निर्माण करत असतो. जे निसर्गाचा नियम आहे की जेव्हा एका ठिकाणी डोंगर तयार होतो त्यावेळेला दुसऱ्या ठिकाणी खड्डा तयार होतो. हे जर टाळायचं असेल तर महावीरांच्या विचाराचा पहिल्यांदा अपरिग्रह हे सूत्र आपण स्वीकारलं पाहिजे. निसर्गाचा समतोल आपण टिकवला पाहिजे. निसर्गाचा मोठ्या प्रमाणामध्ये विनाश आपण केलेला आहे. ही सर्वात मोठी हिंसा मानवाने जर कुठे केली असेल तर निसर्गाला लुबाडलेला आहे. आज आपण ऑक्सिजनच्या एका सिलेंडरसाठी जी धावपळ करत आहोत ते जर पाहिलं तर एक झाड किती ऑक्सिजन आपल्याला देत असतं आणि ते किती आपल्याला मदत करत असतं हे जर विचारात घेतलं तर भगवान महावीरांनी जी अहिंसा सांगितली ती अहिंसा चराचराच्या बाबतीत आहे. जर म्हणजेच ज्याला जीव नाही आणि त्याचबरोबर ज्याला जीव आहे अशा दोघांच्याही बाबतीत अहिंसा त्यांनी शिकवली. आणि म्हणून या अहिंसेचा मार्ग जर आपण स्वीकारला तर निश्चितपणे आपल्याला अनेक प्रश्न हे सोडवता येऊ शकतात. आपल्याकडे भरपूर आहे. म्हणजे महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे वी हॅव सफिशियंट फॉर एव्हरीबडीज नीड बट नॉट वी हॅव अ सफिशियंट फॉर एनीबडीज ग्रीड. म्हणजे एखाद्याच्या हव्यासाला देखील पुरेल इतकं आपल्याकडे काही नाही, पण सर्वांच्या गरजा पूर्ण होतील इतक्या प्रमाणामध्ये साधन संपत्ती आपल्याकडे आहे. ही साधन संपत्ती सामाजिक विचाराने वापरायची असेल तर ट्रस्टीशिप ही संकल्पना जी महात्मा गांधींनी दिली म्हणजे खऱ्या अर्थाने महात्मा गांधी महावीरांचे मोठे अनुयायीच मानावे लागते. त्यांनी आपल्या विचारातून आचारातून अहिंसेचा मोठा धडा दिला. तो जर आपण लक्षात घेतला तर आज आपल्याला या मोठ्या वेगानं विकसित होणाऱ्या आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये विषमता वाढवणाऱ्या समाजामध्ये
महावीरांचा विचार हा अतिशय महत्त्वाचा आहे. तो भेटला तर सामाजिक जडणघडण अतिशय चांगली होऊ शकेल, समाजामध्ये शांतता नांदू शकेल, समाजातला संघर्ष कमी होऊ शकेल. आणि तो जर कमी करायचा असेल, शांतता प्रस्थापित करायची असेल, आणि शांतता म्हणजे केवळ युद्धाचा अभाव नव्हे, मानसिक शांतता. बऱ्याच वेळेला आपण शांतता याचा अर्थ युद्ध झालं नाही असं म्हणतो, पण दुर्दैव असं आहे की धर्माच्या नावाखाली जेवढी युद्ध झाली, जेवढा रक्तपात झाला, तेवढा इतर कोणत्याही कारणास्तव झाला नाही. हे करणारे कोण आहेत? हे करणारे अर्थातच धार्मिक नाहीत, धर्माचा वेश घेतलेले हे लोक आहेत, आणि त्यांना आपल्याला प्रतिबंध केला पाहिजे. धर्माचा व्यापार हा होता कामा नये. शस्त्रांचा व्यापार काय आहे? आज जगातला सर्वात मोठा व्यापार शस्त्रास्त्रांचा व्यापार आहे. आणि हे होण्याचं कारण असं की अशांतता निर्माण करायची, संघर्ष निर्माण करायचे, आणि त्याचा फायदा काही विधवर लोक घेतात. हे टाळायचं असेल तर भगवान महावीरांची अहिंसा ही आपल्याला मानली पाहिजे. आणि ही अहिंसा म्हणजे भित्रेपणाची नाही. आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की जैन धर्माचे 24 तीर्थंकर हे क्षत्रिय आहेत. यांनी युद्धातील प्रचंड प्रमाणातील होणारा विनाश, हत्या हे सगळं पाहिलेलं आहे, आणि त्याच्यातून मग त्यांनी विचार केला की हे सगळं चुकीचं आहे, यातून आपण बाहेर गेलं पाहिजे आणि नव्या धर्माचा, नव्या पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे. आज आपण हेच पाहतो की प्रचंड विनाश पाहतो. विनाशाचे अनेक टप्पे आपण गाठत आहोत. म्हणजे संपूर्ण पृथ्वी अनेक वेळा बेचेरा करता येईल एवढी शस्त्र आपल्याकडे आहेत. ही कशासाठी आहे? ही अशांतता कशासाठी आलेली? तर याचं कारण एकच आहे की आपण हव्यासात गेलेलो आहोत, हिंसेत मोठ्या प्रमाणात गेलेलो आहोत. ही हिंसा कमी करायची असेल, अहिंसेच्या आधारावरती विश्वधर्म स्थापन करायचं असेल, तर भगवान महावीरांनी सांगितलेला अर्थ आणि त्याच्या पाठीमागचं शास्त्र, एकंदरीत हे अर्थशास्त्र अतिशय महत्त्वाचं आहे. आपण हव्यास न ठेवता, स्पर्धा न ठेवता, सहकार्य केलं, परस्पर मदत केली तर त्याच्यातून सर्वांचंच कल्याण होतं. आणि हा विचार आपल्याला अतिशय महत्त्वाचा, आणि हा जर स्वीकारला तर आपला विनाश आपण टाळू शकतो. अन्यथा आपण विनाशाकडे अत्यंत वेगाने निघालेलो आहोत, आणि त्यासाठी लागणारी सर्व तंत्र ही मोठ्या प्रमाणामध्ये तयार केली जाते. आपण त्यापासून सावध असलं पाहिजे की प्रत्येक ठिकाणी विचार करूया. आपण हे साधन आलेलं आहे, पण त्या साधनाचा वापर करण्यासाठी आवश्यक असणारं प्रशिक्षण बुद्धीने तयार केली का? मोबाईल हाती आला, आज आजच्या लहान मुलापासून थोरांच्यापर्यंत स्क्रीन टाईम किती वाढला, आणि याच्यामध्ये मी काय पाहतो, काय पाठवतो, कशाचा विचार करतो? विचार थांबलेला आहे, आणि आपण फक्त दर्शक बनलेला आहोत. हाही अर्थ विचारात घेतला पाहिजे की आपण साधनामध्ये अडकलो आहोत. साधनं आपल्यावरती आता नियंत्रित करत आहेत. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मी मोबाईलवरती व्हॉट्सअप पाहतो काय मेसेज आला, म्हणजे मी चहासुद्धा घेत नाही, त्याच्याऐवजी याच्याकडे जातो, आणि रात्री झोपेपर्यंत ते माझ्याजवळच असतं. काही लोक असे आहेत की मोबाईल अंतरुणामध्ये ठेवणारे देखील आहेत. आता हे इतकं साधनाच्या आहारी जाणं, हे महावीरांनी सांगितलं की साधनं ही साधनं आहेत, त्यासाठी तुम्ही नाही, तुमच्यासाठी ती आहे. आणि साधनाचा उपयोग पुढे आपल्या आत्मोन्नतीसाठी करायचं आहे, आपल्या प्रगतीसाठी करायचं आहे. त्यामुळं प्रत्येक साधन त्याच्या मर्यादेने येतं, आणि म्हणून साधन विषमतेसाठी वापरायचं, स्वतःच्या फक्त फायद्यासाठी वापरायचं, स्वतःच्या लाभासाठी वापरायचं, इतरांना त्रास देण्यासाठी वापरायचं का कल्याणासाठी वापरायचं, यासाठी भगवान महावीरांचा विचार हा शांततेचा विचार आहे, सम्यक विचार आहे, साकल्याचा विचार आहे. तो केला तर मला वाटतं आज जगातले जे प्रश्न आहेत, विषमतेचे प्रश्न, दारिद्र्याचे प्रश्न, गरिबीचे प्रश्न, स्त्री विषमतेचे प्रश्न, हे अतिशय टोकाचे होत आहेत. जैन धर्माचं एक अत्यंत चांगलं वैशिष्ट्य मला नमूद करावं लागेल. 2011ची जी जनगणना झाली त्याच्यामध्ये जी साक्षरतेचा दर होता तो जैन महिलांच्या मध्ये सर्वोच्च होता. याचा अर्थ ही अभिमानास्पद बाब जैन धर्मात का येऊ शकली, त्याचं कारण जैन धर्म मुळातच लिंग समानता, स्त्री पुरुष समानता मानतो, आणि त्यामुळं आपल्याला ही सर्वात देशी म्हणजे आपल्याला सर्वात मोठी मिळालेली देणगी कुठे असेल तर ती स्त्रीच्या रूपात. स्त्री आणि पुरुष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. एकाला आपण बाजूला ठेवलं, दाबून ठेवलं, त्याच्या क्षमता आपण विकसित केल्या नाही तर आपण विकसित होऊ शकतो. म्हणजे एक पंख आपला कापला आणि दुसऱ्या पंखाने पण उडायचा जर प्रयत्न केला तर ते जसं अयशस्वी ठरेल तसंच हे होणार आहे. म्हणून आपण हाही विचार केला पाहिजे की माझ्याकडे मुलगी असेल, माता असेल, बहिणी असेल, तिला देखील विकासाची संधी मी दिली पाहिजे. हा देखील एक आर्थिक विचार आहे. तसं झालं तर माझं संपूर्ण कुटुंब विकसित होईल. आणि म्हणून मला असं सर्वांना सांगायचं की भगवान महावीरांचे विचार समतावादी आहेत, भगवान महावीरांचे विचार अहिंसावादी आहेत, आणि खऱ्या अर्थाने समाजवाद, समाजाचा विकास असणारा, समाजाचा कल्याण असणारा असा विचार जर येत असेल तर तो भगवान महावीरांच्या विचारातूनच येऊ शकेल. म्हणून मला तरी भगवान महावीरांचे अर्थविचार
हे अत्यंत शास्त्रीय असल्यामुळे ते अर्थशास्त्रीयच मानावे लागते आणि आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. अगदी बरोबर आहे सर. भगवान महावीरांचा विचार हा जो सम्यक विचार आहे किंवा एकूणच समग्र विचार आहे, याच्या प्रसारासाठी आपल्या विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या माध्यमातून आपण कोणकोणते उपक्रम राबवतो आहोत. काय काय प्रकाशन अलीकडच्या काळात आपण 24 तीर्थंकरांची खूप सुंदर ग्रंथमाला प्रकाशित केली, तर अशा प्रकारचे आणखी कोणते उपक्रम आहेत? निश्चितपणे मला हे सांगायला आनंद वाटेल आणि अभिमानी वाटेल की माझ्याकडे भगवान महावीर अध्यासन केंद्राचं समन्वयपद मिळाल्यापासून एक महत्त्वाचा बदल आमचे माननीय कुलगुरू डॉक्टर शेट्टी यांनी केला की भगवान महावीरांचं अध्ययन, जैनॉलॉजीचा अभ्यास हे फक्त जैन व्यक्तींनीच करू नये तर इतर अजैन लोकांना देखील तो केला पाहिजे. म्हणून आमची जी सल्लागार समिती आहे त्याच्यामध्ये त्यांनी अजैन लोकांना देखील समाविष्ट करून घेण्याचं सांगितलं आणि तसं मग आम्ही डॉक्टर बाळका विभूते आणि काळेकर यांना समाविष्ट करून घेतलं आणि त्याचा एक अतिशय चांगला उपयोग असा झाला की त्यामुळे जैन धर्माच्या विचारावरती प्रेम करणाऱ्या लोकांच्यासाठी देखील हे अध्यासन कार्य करता येईल त्याच्यातून स्पष्ट झालं. भगवान महावीर अध्यासन हे 2005 पासून शिवाजी विद्यापीठात कार्यरत आहे. यासाठी डॉक्टर जयंत पाटील, डॉक्टर खमे, आर.बी. पाटील, पद्मजा पाटील यासारख्या लोकांनी खूप मोठे प्रयत्न केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरती कॉन्फरन्सेस घेतल्या. पुस्तकांचं प्रकाशन दरवर्षी सातत्याने चालत असतं. गेल्या वर्षी आम्ही हा अत्यंत महत्त्वाचा प्रयत्न डॉक्टर जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून केला. तो असा की 24 तीर्थंकराच्या तीर्थंकरांचा परिचय आमच्या तरुणांना व्हावा या दृष्टिकोनातून परिचय मला डॉक्टर जयंत पाटील सरांनी तयार केली आणि त्याचं प्रकाशन झालं. आणि सांगायला आनंद वाटतो की ही परिचय मला अतिशय लोकप्रिय होते. आज त्याच्या सर्व प्रति जवळपास संपत आलेले आहेत. मुंबईहून याच्यासाठी खास मला निमंत्रण आलं की तुम्ही हे या प्रकारच्या पुस्तिका अतिशय चांगल्या पद्धतीने प्रकाशित केल्या आणि जिथे जिथं जैन धर्मातील एखादा मुलगी अथवा मुलगा हा आंतरजातीय विवाह करतो तिथे त्याला जैन धर्म स्वीकारण्यासाठी आम्ही या पुस्तिका भेट म्हणून देतात. अशा प्रकारे जैन धर्माचा अत्यंत साकर्लिक विचार करणारं हे अध्यासन आहे आणि या अध्यासनासाठी अलीकडच्या काळात काही खूप चांगल्या गोष्टी घडल्या आणि त्यातील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की डॉक्टर जयंत पाटील सरांच्या प्रयत्नातून आणि इतर सर्व सल्लागारांच्या प्रयत्नातून आणि विशेषतः आमचे कुलगुरू डॉक्टर शेळके यांच्या मदतीतून भगवान महावीर अध्यासनासाठी स्वतंत्र भव्य अशी इमारत उभी होती. त्यासाठी स्वतंत्र जागा विद्यापीठानं दिली आणि आता जवळपास 6 कोटी इतका मोठा अशा प्रकारचा गुंतवणूक असणारा एक प्रकल्प भगवान महावीर अध्यासन केंद्र हे तयार होतं. यासाठी आमच्या जैन बांधवांनी निश्चितपणे पूर्वी जसं अत्यंत उदारपणे मदत केली तशी मदत करावी. यासाठी अर्थातच आयकरामध्ये सवलत आहे आणि हे अध्यासन केंद्र हे भारतातील एक अत्यंत नामांकित अशा प्रकारे भगवान महावीरांच्या विचारांचा साकलिक अभ्यास करणं आणि केवळ एका धर्माचा नव्हे तर मानवतावादाचा विचार करणारं अशा प्रकारे केंद्र तयार होईल ही जी भूमिका कुलगुरूंनी व्यक्त केली त्या अनुषंगाने आमचं कार्य चालू आहे. अर्थातच येणाऱ्या कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती अशा प्रकारची शिबिरं होती. दर महिन्याला जैन धर्मावरचं एक व्याख्यान हे यूट्यूबवरती किंवा आमच्या या पद्धतीने प्रसारित करण्याचे संकल्प आहे. अर्थात आपण सर्वांनी प्रत्यक्ष याच्यासाठी भेट द्यावी. भगवान महावीर अध्यासनाच्या केंद्रामार्फत आम्ही मुलांच्यासाठी डिप्लोमा इन जैनॉलॉजी आणि सर्टिफिकेट कोर्स इन जैनॉलॉजी असे 2 कोर्सेसही चालवतो. याच्यासाठी मुलांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे आणि त्यामुळे खूप आनंद वाटतो की अशा प्रकारचं एक अतिशय वेगानं विस्तारणारं, विकसित होणारं आणि भविष्यकाळामध्ये एक अतिशय आदर्शवत असं केंद्र म्हणून भगवान महावीर अध्यासन केंद्र हे शिवाजी विद्यापीठाचं नावाजलं जाईल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती निश्चितपणे त्याची ख्याती वाढेल अशी मला खात्री वाटते. निश्चितच सर, भगवान महावीर अध्यासन हे आपण म्हणता त्या पद्धतीनं महावीरांच्या विचार प्रसाराचं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून निश्चितपणाने उदय येईल. अंतिमतः आपण भगवान महावीरांच्या या साऱ्या विचारांचं समप करताना काय सांगा? भगवान महावीरांचे विचार हे चिरस्थायी आहेत, कालातीत आहेत. त्यांचे विचार अहिंसेचे, सम्यक ज्ञानाचे, अस्तेयाचे, अचौर्याचे हे आपल्या व्यवहारामध्ये आले पाहिजे. मी विद्यार्थी असेल तर सातत्याने मी विद्याभ्यास केला पाहिजे. माझं कर्तव्य उत्कृष्टरित्या पूर्ण करणं ही देखील फार मोठी देशसेवा असते आणि म्हणून प्रत्येकाने अर्थातच कोणताही धर्म घेतला तर त्यामध्ये उत्कृष्ट अशी तत्त्वं आहेतच. त्या तत्त्वांचा केवळ उद्घोष न करता ती आचरणात आणणं आणि चारित्र्य संपन्न करणं
हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे सम्यक चारित्र्य याला जे महत्त्व दिलेलं आहे, सम्यक दर्शन आहे, सम्यक ज्ञान आहे आणि सम्यक चारित्र्य ही जी रत्नत्रयी आहे हा परिस्पर्श. कोणताही प्रश्न निर्माण झाला तर तिची सोडवणूक कशी करायची, तर त्याची सोडवणूक करण्याची 3 सूत्र आहे. प्रश्न नीट समजून घ्यायचा, म्हणजे त्याचं दर्शन नीट घ्यायचं, त्यानंतर त्याच्यासाठी प्रोसेस करून त्याचं ज्ञान आपण प्राप्त करून घ्यायचं आणि मग त्याचा व्यावहारिक सोल्युशन, त्याचं उत्तर जे आहे ते आपल्या चारित्र्यातून म्हणजे कृतीतून व्यक्त होतं. हे टप्पे भगवान महावीरांनी दिलेले आहेत आणि ते आपण जर आत्मसात केले तर निश्चितपणे आपले वर्तन हे कल्याणकारी असेल, तुम्हाला देखील त्याचा फायदा होईल आणि समाजाला होईल. आणि असं जर प्रत्येकाने व्यक्त केलं तर विश्वधर्म किंवा विश्वशांती ही त्याच्यातून निश्चितपणे साध्य होऊ शकेल. भगवान महावीरांचे विचार हा महावीर जयंतीच्या निमित्त आपण शेअर करत आहोत आणि यासाठी माझे मित्र आलोक जत्राटकर यांनी खूप चांगले प्रयत्न केलेले आहेत आणि त्यासाठी अर्थातच त्यांनी वेळ दिला. आणि भगवान महावीर अध्यासन केंद्र शिवाजी विद्यापीठामध्ये जे चालू आहे त्याचा परिचय या निमित्तानं आपल्याला करून देता आला. ते अतिशय आनंदाची बाब आहे. तुम्हा सर्वांना महावीर जयंतीच्या खूप शुभेच्छा देतो. आणि महावीर हे जर स्वीकारले नाही तर महाविनाश घटेल आहे आपण समजून घेऊया. आणि महावीर फक्त एकट्याचे नाही, ते सर्वांचे आहे. या भरतखंडाने जे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे धर्म दिलेले त्यातील एक जैन धर्म आहे. आणि त्यामुळे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आपण लवकरच या महासंकटातून करोनामुक्त होऊया, आपलं आरोग्य आपण जपूया आणि आरोग्यसंपन्न दिनचर्या, आरोग्यसंपन्न दिनचर्या आणि त्याचबरोबर मानसिक शांतता या गोष्टी अर्थातच धार्मिक अधिष्ठानात मिळत असतात. धर्म ही एक अतिशय व्यावहारिक बाब आहे, ती केवळ दिखावा करण्याची बाब नाही. हे जर आपण लक्षात घेतलं तर आपण आपलं जीवन हे संतुष्टपणे शांततेनं शांतीपूर्ण जगू शकतो आणि तेच आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. निश्चित सर, आपण भगवान महावीर जयंतीच्या निमित्तानं आज आला, आपला बहुमोल वेळ देऊन आम्हाला त्यांच्या तत्वज्ञानाशी वेगळ्या पद्धतीनं आणि आजच्या समकाळाच्या दृष्टीनं परिचय करून दिला. याबद्दल मी शिववार्ता संवादच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. मित्रांनो, भगवान महावीरांचा संदेश, त्यांनी सांगितलेलं मानवी मूल्यांचा संदेश, समताधिष्ठित समाजाचा संदेश आणि एकूणच सम्यक ज्ञान, सम्यक विचार, सम्यक चारित्र्य या त्रिसूत्रीच्या बळावरच आपल्याला आपलं इथून पुढचं आधुनिक जग घडवायचं आहे. हा एक महत्त्वाचा संदेश आज शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाचे डॉक्टर V.D. ककडे यांनी आपल्याला दिला. आपल्याला हा व्हिडिओ, ही मुलाखत आवडली असेल अशी मी आशा करतो आणि याच पद्धतीचे अनेक उपक्रम घेऊन, अनेक मुलाखती घेऊन आपल्यासमोर येण्याचा आमचा मानस आहे. आणि त्या पाहत राहण्यासाठी आपण शिवाजी विद्यापीठाच्या या शिववार्ता चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.